सरपंचाला दरमहा 10,000पर्यंत मानधन व उपसरपंचाला 4,000पर्यंत मानधन. सरकारच्या या निर्णयानंतर समाजात उलटसुलट चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर याबाबत बोलले जाते. सरपंच उपसरपंचांना मानधन, मग सदस्य मेलेत का, असा एका नेटकऱ्याचा विनोदी सवाल आहे. सरपंच उपसरपंचांना आधी मानधन मिळत नव्हते, त्यावेळी ते गळ्यात 50 तोला आणि इनोव्हा स्कॉर्पिओ महागड्या गाड्या घेऊन कसे फिरत होते, तसेच स्वमालकीची मोठमोठाली घरे बंगले कसे बांधून राहत होते. 2018च्या आधी चांगले मानधन नव्हते. मिळणाऱ्या अपुऱ्या मानधनात सरपंच उपसरपंच आपल्या कुटुंबाला लागणाऱ्या सर्व शान चौकतच्या गरजा पूर्ण करून सगळे सण आनंदात मोठ्या थाटामाटाने कसे साजरे करत होते, अशी काहींची सोशल मीडियावर शंका आहे. आता तर सरपंचाला दरमहा 10 व उपसरपंचाला 4,000पर्यंत मानधन मिळणार आहे. म्हणजे यापुढे त्यांची दिवाळीच दिवाळी. नवीन निर्णयामुळे सरपंच उपसरपंच यांचे जीवनमान सुधारणार आहे. त्यामुळे आता सरपंच उपसरपंच यांना दारिद्र्य रेषेच्या वर असल्याचे प्रमाणपत्र देण्यास काहीच हरकत नसावी, असे मत नेटकऱ्यांचे आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.